नमस्कार. शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. मी संतोष देठे. आज आपण विषय घेऊन आलेले आहोत सुटलेलं पोट कमी करण्यासाठी प्रभावी आणि घरगुती उपाय. किती मिनटं घेऊ? आपण सुरुवातीला वजन वाढवण्याकडे लक्ष देत नाही, परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसावं लागतं. या घरगुती उपायाने मदतीने तुम्ही लवकर वजन कमी करू शकता. कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते. क्रमांक 2. आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा, कारण मिठातील सोडियम शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो. 3. रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया वाढते, ज्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते. नंबर 4. आहारात साखरेचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा. साखरेऐवजी गूळ अथवा मधाचा वापर नक्कीच करू शकता. नंबर 5. आहारात नियमितपणे दही असेल तर त्यामुळे सळपातळ होता येईल. पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्ल्यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतो. झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही. सकाळी उपाशी पोटी कोमट पाणी 1 चमचा मध टाकून घेतल्याने आपलं वजन कमी होण्यास मदत होते. योग केल्याने वजन घटण्यास मदत होते. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे. कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मीठ मिसळून घ्या. दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिझम चांगले राहते आणि सोबत तुमचे वजन कमी होण्यासही मदत होते. वजन कमी करायचे असल्यास स्वतःला पहाटे पायी चालण्याची सवय लावा. यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. रात्री उशिरा जेवण केल्याने पोटावरील चरबी वाढते, त्यामुळे रात्री झोपण्याच्या 2 तास आधी जेवा. रात्री जेवणामध्ये हलका आहार घ्या. तेलकट मसालेदार जेवण करू नका. झोपण्याआधी शतपावली करण्यास विसरू नका, त्यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. आजच्या भागात एवढेच. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.